श्री स्वामी समर्थ. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मायाज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये. मित्रांनो, कोणतीही घटना घडण्यापूर्वी त्याचे काही आपल्याला संकेत मिळत असतात. ते कोणाला ज्ञात होतात, कोणाला नाही कळत. मग स्वामी समर्थ आपल्याला कुठल्या कुठल्या मार्गातून ते संकेत दाखवून देतात ते आज आपण पाहूयात. सकाळी जेव्हा आपण झोपेतून जागे होतो आणि आरशासमोर जाऊन आपला चेहरा पाहतो, अशा वेळी जर आपला चेहरा अतिशय तेजल व प्रतिभावंत दिसत असेल तर असे समजायचे की आपला चांगला काळ जवळ आलेला आहे. याचा अर्थ असा की आपण जर कोणतेही कार्य हाती घेतले तर ते कार्य यशस्वी होणार आहे. जर आपले डोळे फडफड करत असतील तर ते शुभ तसेच वाईट संकेत मानले जातात. पुरुषांसाठी उजवा डोळा फडकणे शुभ मानले जाते, तर महिलांसाठी डावा डोळा फडकणे शुभ मानले जाते. जर आपला शुभ डोळा फडफडतो त्या दिवशी नक्कीच काहीतरी चांगली बातमी असते असे मानले जाते. जर समजा आपल्या दाराजवळ गायीने तोंड वर करून जर हमरत असेल तर ते सुद्धा शुभ संकेत मानले जातात. याचा अर्थ आपल्याला नक्कीच एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे असे म्हटले जाते. त्याचबरोबर जर समजा मांजरीने आपल्या घरामध्ये पिल्लांना जन्म दिला असेल तर ते शुभ धनाचे चांगले प्रतीक मानले जाते. माकडाने एखाद्या फळाचे तसेच फळ खाऊन आपल्या घरामध्ये त्याची बी टाकल्यास याचा अर्थ आपल्याला धनलाभ होणार आहे असा अर्थ होतो. ज्या घरामध्ये काळ्या मुंग्या छतावर व भिंतीवर फिरत असतात त्या घरांमध्ये प्रगती खूप मोठ्या वेगाने होत असते. जर एकाच ठिकाणी काळ्या मुंग्या आपल्याला जमलेल्या दिसल्यास अशा वेळी आपल्याला धनलाभ होण्याची सुद्धा शुभ संकेत मानले जातात. अचानक कोणत्याही मार्गाने आपल्याकडे पैसे येतात. त्याचबरोबर जर रात्री गायीचा हंबरण्याचा आवाज ऐकू आला तर हा आवाज सुद्धा शुभ मानला जातो. जर घरामध्ये कबुतरांनी घरटे तयार केले तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात. घरामध्ये मोर व निळखंड पक्षी जर आला तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात. जर तुम्हाला स्वप्नामध्ये स्वच्छ पाणी दिसले तरी याचा अर्थ तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे. आपण कपडे बदलताना आपल्या खिशातून पैसे पडणे हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात. जर आपण बाहेर जाताना आपल्याला एखादी कोळी जाळी विणताना दिसली तर आपण जे कार्य करण्यास बाहेर जात आहोत ते कार्य पूर्णपणे यशस्वी होईलच असा याचा अर्थ होतो. आपण बाहेर जाताना एखादा पक्षी आपल्याला समोर येऊन बसला आणि पंख न हलवता तसाच जर बसलेला असेल तर याचा अर्थ आपल्याला मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. जर समजा आपण मुलाखतीसाठी जात असू आणि अशा वेळी जर आपल्याला गाय व नारळ दिसले तर ही नोकरी आपल्यासाठीच आहे असं समजावं असा याचा अर्थ होतो. या नोकरीमध्ये आपल्याला खूप यश प्राप्त होते. त्याचबरोबर जर आपल्याला स्वप्नामध्ये हिरवी झाडे, हिरवे गवत तसेच हिरव्या झाडांच्या बाजूला पाण्याचा स्रोत दिसला तर आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत असा याचा अर्थ होतो व आपल्या जीवनामध्ये धनलाभ होणार आहे हे सुद्धा मानले जाते. देवपूजा करताना आपण देवांना वाहिलेली फुले व पाणी अचानक आपल्यासमोर पडले तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला व आपली पूजा मान्य केलेली आहे. जर आपण लग्नाची बोलणी करताना व मुलगी किंवा मुलगा पाहताना जर आपण जात असून आणि रस्त्यावर आपल्याला एखाद्या लाल रंगाची साडी नेसलेली महिला तसेच शृंगार करून असलेली महिला जर दिसली तर हेच तर निश्चित होते. याचा अर्थ असा की आपलं काम हे होणार आहे. आणि त्याचबरोबर जर आपण परीक्षेला जाताना अचानक आपल्यासमोर एखादी फूल पडले असेल तर आपल्याला ती परीक्षा अगदी सोपी जाणार आहे असे मानले जाते. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करा. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नका विसरू.